नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आमच्या पेजवरती. मला माहिती आहे की आपण ऑलरेडी आमचं पेज लाईक सबस्क्राईब केलेलं आहे, त्यामुळे वेळ वाया न घालवता आपण करंट इलेक्ट्रिसिटीमधनं एक नवीन पॉईंट कन्सिडर करतोय. या आधीचे व्हिडिओज आपण ऑलरेडी ग्रुपवरती टाकलेले आहेत. जर आपल्याला ते व्हिडिओ बघायचे असतील तर त्यांच्या ज्या लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता या ठिकाणी एक छोटीशी कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, व्हीटस्टोन्स ब्रिज, आणि त्याच्या अकॉर्डिंग काही पुढचे त्याचे ॲप्लिकेशन्स आपल्याला बघायचे आहेत. त्यामुळे जे फ्युचरमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन्स बघायचे आहे, नेक्स्ट लेक्चर्समध्ये जे ॲप्लिकेशन्स आपण कन्सिडर करणार आहे त्यासाठी हा पॉईंट खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे व्हीटस्टोन्स ब्रिज ही कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी काय करायची आहे, कन्सिडर करायची आहे. आता या ठिकाणी व्हीटस्टोन्स ब्रिज, आता व्हीटस्टोन्स ब्रिज हे आपण त्याला नाव देतोय. तर ब्रिज म्हणजे एक त्या ठिकाणी आपण पूल किंवा जो ट्रॅव्हलिंगचा जो एखादा ब्रिज असतो त्याला आपण ब्रिज म्हणतो, ठीक आहे. आणि व्हीटस्टोन या ठिकाणी एक सायंटिस्टचं नाव आहे ज्यांनी ही कन्सेप्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, आणि त्याच्या नावावरनं त्या ठिकाणी त्याला आपण ॲज अ व्हीटस्टोन्स ब्रिज म्हणून काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. तर तो कसा डिफाईन करायचा? सो अ ब्रिज सर्किट म्हणजे ऑब्विसली सर्किट आपल्याला कन्सिडर करायचं आहे विच स्पेशली डिझाइन्ड और मेजर्स फॉर ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ अननोन रेझिस्टन्स इज कॉल्ड व्हीटस्टोन्स ब्रिज. म्हणजे एक असं पर्टिक्युलर सर्किट आहे की जे स्पेशली डिझाईन केलेलं आहे की जे एखाद्या अननोन रेझिस्टन्सची ॲक्युरेट व्हॅल्यू आपल्याला काय करतंय, प्रोव्हाइड करतंय. ॲक्युरेट व्हॅल्यू आता मी काही इथे म्हणणार नाही की 100% ॲक्युरेट असेल, कारण की आपण 11th काही एरर्स बघितलेले आहेत. तर या ठिकाणी एखादा रँडम एरर असू शकतो ज्यामुळे आपण असं म्हणूया की 99% ॲटलिस्ट तो आपल्याला मेजरमेंट त्या ठिकाणी ॲक्युरेटली काय करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो. अशा एका सर्किटला किंवा अशा एका ब्रिज सर्किटला आपण ॲज अ व्हीटस्टोन्स ब्रिज म्हणून त्या ठिकाणी काय करतोय, कन्सिडर करतोय. आता या ठिकाणी व्हीटस्टोन्स ब्रिजचं हे सर्किट नेमकं कसं असणार आहे हे या ठिकाणी डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बघा. आता इथे एक सिंपल कन्स्ट्रक्शन आहे, त्याचं सिंपल, खूप असं जास्त त्याचं कॉम्प्लिकेटेड सर्किट नाहीये. तर थोडेसेच कंपोनंट तिथे यूज केले. तर सर्वात आधी एक बॅटरी पाहिजे आपल्याला, कारण की करंट फ्लो जो आहे तो आपल्याला पाहिजे तिथे. तर करंट फ्लो झाला पाहिजे, त्याशिवाय त्या करंटला किती अपोजिशन प्रोव्हाइड केला जातोय हे आपण सांगू शकत नाही. तर एक बॅटरी आहे. त्यानंतर ऑब्विसली ते सर्किट चालू किंवा बंद करण्यासाठी, दॅट मीन्स टू ओपन ऑर क्लोज दॅट सर्किट वी आर युझिंग धिस की और स्विच, म्हणजे की किंवा स्विच त्या ठिकाणी यूज करतोय. आणि 4 रेझिस्टन्सेस ॲक्च्युली मी इथे कन्सिडर करतोय. सो हिअर वी आर कन्सिडरिंग 4 रेझिस्टन्सेस, R1, R2, R3 and R4 which are connected in that particular bridge type manner. तर ब्रिज टाईप मॅनरमध्ये त्याला आपण इथे कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे जसं इथे वरनं आपण जातोय आणि इकडून खालनं जातोय, म्हणजे ब्रिजच्या वरनं जातोय किंवा ब्रिजच्या खालनं जात असतो, तर त्या मॅनरने ते स्ट्रक्चर तिथे आपल्याला आहे. आणि एक गॅल्व्हॅनोमीटर तिथे काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. गॅल्व्हॅनोमीटर कारण की तिथे आपल्याला करंट मेजर करायचं आहे, तर त्याला आपण त्यामुळे गॅल्व्हॅनोमीटर म्हणतोय, ठीक आहे, यूज करतोय. तर गॅल्व्हॅनोमीटरचा यूज फक्त टू डिटेक्ट अँड करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. नाऊ द नेटवर्क इज सेड टू बी बॅलन्स्ड. आता या ठिकाणी आपल्याला ॲक्च्युली एक बॅलन्स्ड कंडिशन ॲक्वायर करायची असते, किंवा एक असा पॉइंट ॲक्वायर करायचा असतो की ज्याला आपण ॲज अ नल पॉइंट म्हणून कन्सिडर करणार आहे. नेमका हा नल पॉइंट काय आहे, किंवा ती बॅलन्सिंग कंडिशन काय आहे, किंवा तो बॅलन्सिंग पॉइंट काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. सो द नेटवर्क, आता इथे जो नेटवर्क आहे तो बघा, इथे आपण जर बघितलं, हा जो काही करंट आय आहे त्या सर्किटमधून पास होतोय तो इनिशियली ए जंक्शन पर्यंत येतोय. त्या ए जंक्शनला आल्यानंतर तो स्प्लिट होतोय. सपोज ए बी ब्रँचच्या अलॉंग I1 करंट जातोय आणि AD जो आहे त्याच्या अलॉंग I2 इतका करंट काय होतोय, फ्लो होतोय, असं आपण काय करूया, कन्सिडर करूया. म्हणजे काही करंट AD ब्रँचला जातोय आणि काही करंट AB ब्रँचला काय होतोय, तो फ्लो होतोय. आणि पुन्हा आणखीन एक जंक्शन त्या ठिकाणी येतंय B पॉइंटला आणि D पॉइंटला, ज्या ठिकाणी पुन्हा करंट ॲक्च्युली काय होतोय,
स्प्लिट होऊ शकतो, तिथे तो पुन्हा काय होणार आहे, स्प्लिट होणार आहे आणि मग पुन्हा तो सी जंक्शनला त्या ठिकाणी काय होतोय, पुन्हा गॅदर होतोय आणि तो आय करंट ॲज इट इज पुन्हा निगेटिव्ह टर्मिनलमध्ये एंटर होतोय. म्हणजे ते सर्किट आपलं काय होतंय, कम्प्लीट होतंय. म्हणजे इनपुट करंट आय आहे आणि आउटपुट करंट आय आहे. आपण किरचॉफ्स लॉ बघितलेले आहे की जेवढा करंट येतोय तेवढाच करंट जातोय, त्यामुळे तो करंट काय चेंज होत नाहीये. मग आता ह्या ज्या पॉइंट्स बी आणि डी आहे, जे सेंटरला आहे ऍक्च्युली, त्या ब्रिजच्या सेंटर पॉइंट्स आपण म्हणूया. सो दिस नेटवर्क इज सेड टू बी बॅलन्स्ड इफ दीज पॉइंट्स बी अँड डी आर इक्विपोटेन्शियल. म्हणजे त्या दोन्हीही पॉइंटला जो पोटेन्शियल आहे, जो पोटेन्शियल क्रिएट होतोय. आता आपल्याला माहिती की पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय होतंय की जनरली पोटेन्शियल हा सेम असतो, जनरली पोटेन्शियल हा सेम असतो, फक्त करंट तिथे त्या ठिकाणी काय असतो, डिफरंट असतो. तर या ठिकाणी व्हीबी इज इक्वल्स टू व्हीडी ह्या कंडिशनला आपण काय म्हणणार आहे, ॲज अ बॅलन्स्ड पॉइंट म्हणून कन्सिडर करणार आहे किंवा त्याला बॅलन्स्ड कंडिशन म्हणतो. आणि ही बॅलन्स्ड कंडिशन कशी आयडेंटिफाय करायची आहे, at this time the galvanometer will shows zero deflection. That means no current will flow through that galvanometer, so that's why zero current is there, so it is referred as a null point. So that's why we are referring it as a null point. Okay, so this null point is referred as a balanced condition. That means when galvanometer shows the zero deflection, at that time the balancing point is referred as a null point. So at this balanced condition, now at this balanced condition we are able to write down the condition for these four resistances. R1 divided by R2 is equals to R3 upon R4, and this is nothing but it is referred as Wheatstone's condition or balancing condition, or you can say that null point condition. Whenever we are going to get this balanced condition or this null point condition, then R1 upon R2 is definitely going to be equals to R3 upon R4, or you can also consider the pair like this, R1 upon R3 is equals to R2 upon R4. That means you can take even pair on the LHS and odd pair on the RHS, or even pair on the RHS or odd pair on the LHS. तर ते स्विच होऊ शकतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यामुळे ते स्विचिंग होऊ शकतं, पण जनरली आपण यूज करतो R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू R3 अपॉन R4. आणि किरचॉफ्स करंट लॉच्या अकॉर्डिंग जंक्शन ए ला जो करंट स्प्लिट होतोय दोन सेक्शन मध्ये, I1 आणि I2 मध्ये, तर KCL आपल्याला सांगतोय the total current which is flowing towards the junction is always equals to total current flowing away from the junction. So that's why we can write I is equals to I1 plus I2. So this is due to the KCL, जे आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये त्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. KCL कसा डिफाइन करायचा, काय त्याचे जे साइन कन्व्हेन्शन्स आहे, KVL चे सुद्धा साइन कन्व्हेन्शन्स आपण बघितलेले आहे. तर आता इथे मी KVL सुद्धा अप्लाय करणार आहे. सेकंड लॉ, ज्याला आपण KVL म्हणतो, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ और किरचॉफ्स सेकंड लॉ. तर मी इथे दोन लूपला, कारण की क्लोज्ड लूपलाच फक्त हा किरचॉफ्स सेकंड लॉ अप्लाय केला जातो, तर दोन लूपला मी या ठिकाणी तो लॉ काय करणार आहे, अप्लाय करणार आहे. तर पहिली लूप मी आता घेतोय ABGDA ही लूप मी कन्सिडर करतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू कन्सिडर दिस लूप ABGDA. म्हणजे आता बघा कसं जायचंय मला, ह्या A पासून B कडे जातोय, त्यानंतर B पासून ह्या गॅल्व्हॅनोमीटर कडे म्हणजे G, पुन्हा तिथून D पर्यंत येतोय आणि D पासून पुन्हा मी A पर्यंत येऊन थांबणार आणि माझं हे सायकल काय होतंय, कंप्लीट होतंय. लूप त्या ठिकाणी काय होते, क्लोज होते. म्हणजे आपल्याला क्लोज लूप पाहिजे. तर ABGDA याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता तीन रेजिस्टन्सेस आहेत. तुम्ही म्हणाल तीन कसे, तर हा एक R1 जो आपण जोडलेला आहे, दुसरा R3 जो देखील कनेक्ट केलेला आहे, आणि प्रत्येक कंपोनंटला एक स्वतःचा रेजिस्टन्स असतो. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरला देखील त्याचा स्वतःचा काय असेल, रेजिस्टन्स असेल. सो थ्री रेजिस्टन्सेस वी आर गोइंग टू कन्सिडर. सो फ्रॉम द रेजिस्टन्स R1 करंट पासिंग इज I1, then resistance R3 current is passing I2, and from the galvanometer the current passing is 0 because we are getting the null point.
which condition we are getting? Null point, that means current passing through the galvanometer will be 0. So therefore we are able to write down the statement like this: I1 into R1 potential, that means current into resistance. According to Ohm's law, V is equals to IR. So I1 R1. Why we are taking this minus? Because when direction of tracing of circuit and direction of current are same, then we are taking that potential difference as a negative, and if it is opposite, then we are taking as a positive. So for second case, that means for I2 R3, we are traveling from D to A and current is traveling A to D, that means opposite direction is there. So we are taking that component as a positive, and current passing through the galvanometer is 0. So 0 into capital G, that is going to be 0, because 0 into something is always 0. So therefore by transferring that terms to RHS, I am going to write down first expression as I1 R1 is equals to I2 R3. तर हे मला एक पहिलं इक्वेशन काय झालेलं आहे, ॲक्वायर झालंय पहिल्या लूपसाठी. आता सेम मॅनरने जर मी दुसऱ्या लूपसाठी जर सेम लॉ अप्लाय केला, आता लूप कुठली घेतोय मी? बी सी डी जी बी. बी सी डी जी बी म्हणजे बी पासून मी सुरू करतोय, सी कडे जातोय, सी पासून डी कडे जातोय, डी पासून जी कडे जातोय आणि पुन्हा जी पासून बी कडे आलो, म्हणजे क्लोज्ड लूप मला तिथे भेटले. मग आता इथे किती रेजिस्टन्सेस आहे काउंट करा. R2, R4 आणि हा कॅपिटल G सुद्धा. पुन्हा आपण घेतोय नल पॉइंट. नल पॉइंट म्हणजे गॅल्व्हनोमीटर मधून करंट पास होतोय 0. म्हणजे KVL अप्लाय केल्यानंतर मला स्टेटमेंट असं भेटेल -I1 R2, सेम ट्रेसिंग असेल करंटच्या डायरेक्शन सारखीच, तर निगेटिव्ह व्हॅल्यू I1 R2 प्लस 0 इंटू कॅपिटल G, सो दॅट इज गोइंग टू बी 0 plus I2 R4, and again by simplifying this expression I am going to get second expression I2 R2 which is equals to I1 R2 which is equals to I2 R4. Now here I am going to take the ratio, that means I am going to divide that equation number 1 by this equation number 2. Whatever be those equations, I am going to divide equation number 1 by equation number 2. So first of all, if we consider LHS, so see on the LHS side, I1 get cancelled, I2 gets cancelled on the RHS. So what will be the remainder now? R1 divided by R2 which is equals to R3 divided by R4, or by taking the cross multiplication I can also write this expression as R1 upon R3 which is equals to R2 upon R4. So in this way we are able to prove the Wheatstone's condition, that means null point condition, and at that null point condition, that means when B and D points are equipotential, that is the balanced condition, or that particular point is referred as a null point, and at that null point R1 upon R2 is equals to the R3 upon R4, or R1 upon R3 is equals to R2 upon R4. So in this way we are able to consider the Wheatstone's bridge. So depending on this formula or depending on this principle, we are going to consider two concepts: Wheatstone's meter bridge and Kelvin's method. So for today that's it. I hope की ऑलरेडी तुम्ही आमचं पेज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरलेले नाही आहात, आणि ते तुम्ही लाईक, सबस्क्राईब केलेलं आहे. आणि जर फ्युचरमधले आमचे व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आपल्याला पाहिजे असेल तर प्लीज बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि आपल्या फ्रेंड्सला मॅक्झिमम आमचं पेज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला लावा. कारण की काही दिवसामध्ये आपण बोर्ड एक्झाम्सच्या रिलेटेड काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स असतील, काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील, त्याचे व्हिडिओ लवकरच आपण आमच्या पेजवरती टाकणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला आमचं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरावं लागणार नाही. सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.